नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे आपला शेती आपला अनुभव या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा विषय, खरंच शेती परवडते का? आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे मित्रांनो. खरंच शेती परवडते? आजकाल बऱ्याच लोकांना वाटतं की शेती म्हणजे फक्त तोटा, कर्ज आणि संकट, खूप मेहनत. पण खरंच परिस्थिती अशी आहे का? चला आपण यावर सविस्तर बोलूया. मित्रांनो, शेती परवडत नाही असं का वाटतं? मित्रांनो, शेती परवडत नाही असं वाटण्याची काही प्रमुख कारण आहे. बियाणांचा वाढता खर्च, बियाणे खूप महाग झाले आहेत. त्यानंतरनं दुसरा खर्च, रासायनिक खतांचे दर वाढले. सरकारने रासायनिक खतांवरची जी सबसिडी होती ती सबसिडी काढून घेतली. सबसिडी काढल्यामुळे खतांचे दर वाढले. दर वाढल्यामुळे आपला जो काही उत्पन्न खर्च आहे तो वाढतो. उत्पन्न खर्च वाढल्यामुळे आपल्या नफ्यात कमी होतो. दुसरा एक औषधांचा खर्च. सध्या वातावरण शेतकऱ्यांना साथ देत नाही. कधी ढगाळ वातावरण, कधी धुकं पडतं, कधी पाऊस अचानक येतो, कधी अचानक ऊन लागते. त्यामुळे आपल्याला पिकाला रोग होतो. रोग झाल्यामुळे आपल्याला पीक फवारावे लागतात. दुसरा मजुरीचा खर्च. मजूर टायमिंगवर भेटत नाही, मजुरांचे दर वाढलेत, त्यामुळे आपल्या नफ्यामध्ये आणखी कमी होते. तिसरा खर्च आहे बाजारातील अनिश्चितता. बाजार कधी कोणत्या मालाचा खूप असतो, कधी खूप पडतो. आज भाव आहे, उद्या अचानक पडतो. त्यामुळे पण आपल्या शेती परवडत नाही. तिसरं एक कारण आहे, बाजारावर शेतकऱ्यांचा कंट्रोल नाही. बाजारावर जर शेतकऱ्यांचा कंट्रोल असता तर शेती खरंच परवडली असती. त्यानंतर नैसर्गिक संकटे येतात. अवकाळी पाऊस येतो, दुष्काळ येतो, गारपीट होते. त्यामुळे पण पिकांचं नुकसान होतं. आता शेती कशी परवडेल? हो, योग्य नियोजन केल्यास शेती नक्कीच परवडेल. त्यासाठी आपल्याला पिकांची योग्य निवड करावी लागेल. साधारण अजून 2 महिन्यानंतर कोणत्या पिकाला बाजारभाव येईल तेच पीक आपण शेतामध्ये केले पाहिजे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. त्यानंतरनं खर्च कसा कमी होईल ते पाहिले पाहिजे. त्यानंतरनं बाजारपेठ आपल्याला सहज उपलब्ध होईल का? त्यासाठी आपल्याला कुठे भरपूर लांब जावं लागेल, ज्यामुळे आपला वाहतूक खर्च वाढेल. त्याचं एक नियोजन केलं पाहिजे. जर आपण फक्त पारंपरिक पिकावर अवलंबून राहिलो तर नफा हा ऑटोमॅटिकच कमी होईल. कारण पारंपरिक पिकाला खर्च कमी येतो आणि नफाही कमी होतो. पण त्याच मधल्या जर आपण आधुनिक भाजीपाला केला, फळबाग केली किंवा शेतीपूरक व्यवसाय जर जोडला तर उत्पन्न वाढू शकते. पण त्यासाठी थोडे भांडवल आवश्यकता आहे. आता आपण समजून घेऊया. समजा तुम्ही 1 एकरामध्ये भाजीपाला घेतला तर त्यासाठी उत्पादन खर्च येईल 40 ते 60,000. उत्पन्न बाजारभावाच्या नुसार 80,000 ते 1,00,000 प्लस पण होऊ शकतं. जर चांगला बाजारभाव भेटला तर आपल्याला 30,000पासून तर 1,00,000पर्यंत सरासरी नफा मिळू शकतो. यासाठी आपल्याला नियोजन आणि मार्केटिंगचं महत्त्व लक्षात घेऊन आपण ते पीक घेतलं पाहिजे. आता शेती परवडण्यासाठी काय करावे? त्याला आपण एक पूरक व्यवसाय आवश्यक आहे. आजकाल अनेक शेतकरी खालील व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय जोडत आहे. त्यामध्ये शेळीपालन आहे. शेळीपालन करतात. शेळी वर्षातून 2दा येते. 2दा वेल्यानंतर जी पिल्लं आहे त्या पिल्लापासून पिल्लं विक्रीतून शेतकऱ्यांना नफा मिळू शकतो. किंवा शेणखत, लेंडी खत मिळतं. लेंडी खताला बाजारात खूप मागणी आहे. कुक्कुटपालन करतात, कोंबड्या करतात. कोंबड्यापासून अंडी मिळतात. अंडी मिळाल्यानंतर अंडी विकू शकता. पुढे त्यांची पिल्लं निघाली, पिल्लं विकून पण नफा होऊ शकतो. असं होतं डायरेक्ट. तर त्याला क्लिक कर. त्यानंतर आपण दुग्ध व्यवसाय म्हणजे गाय व्यवसाय करू शकता. गाय व्यवसाय हा शेतकऱ्यांच्या शेतीपूरक व्यवसायातील खूप महत्त्वाचा भाग आहे. यामधून काय होतं, शेतकऱ्याला दुधापासून पण पैसा मिळतो आणि शेतीला जे शेणखत मिळतं त्या शेणखतामुळे जो आपला रासायनिक खतांचा खर्च आहे तो खूप कमी होतो. त्यामुळे गाई पालन शेतकऱ्यांनी आवश्यक करावे. यामुळे महिन्याला थोडीफार नियमित कमाई होते. शेतीपूरक व्यवसाय होतो. आर्थिक जे भांडवल आपल्याला सपोर्ट मिळतो. आता शेतीसाठी अजून काय केलं पाहिजे? ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे ड्रिप सिंचन केलं पाहिजे. मल्चिंग केलं पाहिजे, जेणेकरून खुरपणीचा जो खर्च आहे तो मजुराचा खर्च वाचन. सेंद्रिय शेती केली पाहिजे. सेंद्रिय शेतीमध्ये
गाय पालनाचा खूप फायदा आहे. त्यानंतरनं शेतकऱ्याने स्वतःचा माल स्वतःच पिकवला आणि स्वतःच जर विकला तर त्यामध्ये जो काही व्यापारीची जी साखळी आहे, चेन आहे, ज्यांचं जे कमिशन आहे ते कमी होईल. शेतकरी ते थेट ग्राहक मिळाला तर शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळतील. हे केल्यामुळे काय होईल, शेतकऱ्यांचा खर्च कमीत कमी होईल आणि जास्तीत जास्त नफा होईल. आता निकष, शेती परवडते का? उत्तर आहे हो, शेती नक्कीच परवडते. पण कधी? आधुनिक नियोजनबद्ध शेती नक्कीच परवडते. शेती कधी परवडणार नाही? नियोजन नसलेली किंवा पारंपरिक जी शेती केली ती आपल्याला कधीच परवडणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आधुनिक शेती करावं लागेल, बाजाराचं ॲनालिसिस करावं लागेल, कुठल्या मालाला बाजारात नंतरनं बाजारभाव मिळेल ती शेती केली पाहिजे, थेट ग्राहक शोधले पाहिजे आणि मेन म्हणजे शेतकऱ्याने स्वतः माल पिकवून स्वतः जर विकला तर शेती नक्कीच परवडेल. आधुनिक पीक पद्धतीला फाटा देऊन भाजीपाला, फळ, त्यासोबत शेतीपूरक व्यवसाय जर केले तर शेती नक्कीच परवडेल. आणि मित्रांनो, शेती परवडेल, नोकरी परवडेल. नोकरी जशी आपल्याला परमनंट शेती जशी आपल्याला परवडते तशी नोकरी परवडते. नोकरी परमनंट होण्यासाठी आपल्याला कमीत कमी 2-4 वर्ष अनुभव घ्यावा लागतो. त्यानंतरनं आपल्याला पगार होतो, इन्क्रिमेंट होते, नोकरीमध्ये पगार वाढतो. तसंच शेतीचं आहे मित्रांनो. पहिल्यांदा 1-2 वर्ष आपल्याला अनुभव येईल, परवडणार नाही. त्यानंतर जसं जसं आपल्याला शेतीमध्ये माहिती होईल तसे तसे आपण त्या पद्धतीने नियोजन करू, नफा जास्त होईल. म्हणजेच आपलं शेतीमध्ये पण इन्क्रिमेंट झाल्यासारखंच आहे. मित्रांनो, शेती नक्कीच परवडते. फक्त शेती न करता शेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय करा, खर्च कमीत कमीत करा, आधुनिक शेती करा, बाजारपेठेचा अंदाज घ्या, स्वतः माल पिका आणि स्वतः विका, जेणेकरून नफा आपल्याला जास्त होईल. मित्रांनो, शेती नक्कीच परवडते.